आणखी एक मोठी बातमी, भारतामध्ये येण्यासाठी सैफच्या हल्लेखोराने एजंटला 10,000 रुपये दिले। आरोपी शहजाद हा डाउकी नदीच्या मार्गे भारतामध्ये आल्याचा सूत्रांचा दावा आहे। एजंटची आरोपी शहजादला आसामपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा मदत झालेली आहे। भारतीय सिम कार्ड मिळवून देण्यामध्ये सुद्धा एजंटची मदत झाली। हा आरोपी बांगलादेशामधून 3 दिवस कोलकात्यामध्ये राहिला आणि त्यानंतर तो मुंबईला पोहोचला। एक मोठी बातमी आपण बघतोय, सैफ अली खानवरती ज्यानं हल्ला केला तो बांगलादेशचा असल्याचं बोललं जात आहे आणि याच संदर्भातली आणखी माहिती, आणखी काही धागेदोरे समोर येत आहेत। ते म्हणजे भारतामध्ये येण्यासाठी त्याने हल्लेखोराने एजंटला 10,000 रुपये दिले। सूरज ओझा आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। सूरज, इतकं सोपं झालेलं आहे बांगलादेशमधून आता भारतामध्ये येणं? अवघ्या 10,000 रुपयामध्ये बांगलादेशी हा जो हल्लेखोर आहे तो भारतात आला, थेट मुंबईपर्यंत आला, काही दिवस कोलकात्यामध्ये राहिला, सिम कार्ड सुद्धा त्याला आपोआप मिळालेलं आहे। जेव्हा या आरोपीला अटक करण्यात आली होती, यानंतर त्याची कसून चौकशी केलेली आहे की नेमका तो भारतात आला तरी कुठल्या मार्गाने आला। तर जेव्हा त्याची चौकशी करत होते त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की दाउकी नदी आहे, दाउकी जो रिव्हर आहे त्या रिव्हरचा वापर करून तो पाण्याच्या मार्गाने तो भारतात त्यांनी एंट्री केली आणि या एंट्री करण्यासाठी त्यांनी एका एजंटची मदत घेतली आणि या मदतीसाठी त्या एजंटला यांनी 10,000 रुपये दिल्याचा खुलासा या आरोपीने केलेला आहे। आणि ज्यावेळी एजंटच्या मदतीने तो भारतात आला त्यावेळी बसमधून कोलकातापर्यंत येणे आणि यापुढे पुढचा मार्ग काय असेल या प्रत्येक गोष्टींसाठी एका एजंटने त्याला मदत केली होती। पोलिसांना ह्याच्याकडनं जो सिम कार्ड मिळालेला आहे ज्याचा वापर करून हा मुंबईत एकमेकांना कॉन्टॅक्ट करत होता, तो सिम कार्ड मात्र त्याच एजंटच्या नावाने इश्यू करण्यात आल्याचाही देखील तपासात निष्पन्न झालेला आहे। मात्र अगदी सूरज, बघूयात आता या तपासामधून आणखी काही धागेदोरे मिळतात का? धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।